जुन्या काही वास्तू असलेल्या. तर विठ्ठल गणपती महादेव मंदिर आहे. एवढी दादर पासून हां हां हां. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. रामकृष्ण हरी, जय शिवराय मंडळी. आज आपण आलो होतो दादरला आणि आता मी चाललेलो आहे ते म्हणजे वडाळ्याला. मंडळी वडाळ्याला आपण विठ्ठल मंदिर आहे तिथे आपण चाललो आहे. आणि हे मंदिर इतकं जुनं आहे की जवळपास छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या काळापर्यंत हे मंदिर आपल्याला घेऊन जातं. जवळपास म्हणजे तब्बल 400 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. हे मंदिर आज आपण पाहायला चाललो आहोत. त्यामुळे आपण दादरला उतरून आता चाललो होतो वडाळ्याला. जवळपास 20 ते 25 मिनटं किंवा 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर ते मंदिर आहे. आता जाऊया विठ्ठल मंदिराकडे. तर इथे बरोबर समोर दादर स्टेशन आहे. इथून आपण आलो आणि आता आपण वडाळ्याला पोचलो आहोत. आणि आपल्याला इथून आल्यानंतर या दिशेला जायचं आहे. ते बघू शकता हे राम मंदिर आहे आणि ह्याच पुढे पुढे मार्गाने आपल्याला विठ्ठल मंदिराकडे जायचं आहे. तर दादर स्टेशनवरनं येऊन आपण ह्या रस्त्याने सरळ सरळ पुढे चालत जाऊया. तर इथे आपण जेव्हा दादर स्टेशनवरनं येतो तेव्हा आपल्याला जेव्हा आपण वडाळ्याला पोचतो तेव्हा इथे बघू शकता की दिसतंय की माहिती नाही दादर पूर्व ईस्ट, दादर ईस्ट म्हणून मोनोरेल मेट्रोचं स्टेशन आहे. आणि हे स्टेशनच्या बरोबर खालीच या साईडला विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. दाखवतो मी तुम्हाला. आता आपण जस्ट पोचलो आहे आता विठ्ठल मंदिराजवळ. इथे बघू शकतो आपण इथे मंदिर आहे. मोठमोठ्या बिल्डिंगच्या बरोबर अगदी खाली छोटंसं टुमदार आणि प्राचीन आणि जुनं असं हे कौलारी घरांच्या छतांच्या बरोबर अगदी पाठी गावासारख्या वातावरणात हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतला परिसर बघूया.
मंडळी, वडाळा विठ्ठल मंदिर हे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. श्री विठोबा गणपती महादेव मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. आता पाहूया महत्वाचा भाग म्हणजे याचा इतिहास. कारण 400 वर्षाचा जुना इतिहास या मंदिराला आहे. मुंबईमधील महत्वाचे ठिकाण असणारे दादर वडाळा या भागात हे तब्बल 400 वर्ष जुने मंदिर आहे. या मंदिराच्या कथा थेट पंढरपूर आणि संत तुकाराम महाराजांपर्यंत घेऊन जातात. या मंदिराशी निगडित अनेक कथा आख्यायिका आहेत, त्याही जाणून घेऊया. आणि हा परिसर आता आणि पूर्वी काय होता हेही पाहूया. तर मंडळी, हा मंदिराचा पाठचा भाग आहे, बघू शकता. आणि पाठच्या भागामध्ये पण तिथे साईबाबा आणि दत्तांची मूर्ती आहे, तर ती बघायला आपण जाऊया. आणि मूळ जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आतमध्ये ती हीच आहे. हे बघू शकता, ती साईबाबांची एक छोटीशी मूर्ती आहे आणि दत्तांची. गर्दी असणार भरपूर. एवढी दादर पासून? हा हा हा, जुनं मंदिर आहे माहिती होतं. जुन्या काही वास्तू असतील या आधीच्या बांधकामाच्या. आणि या मंदिराचं नाव नुसतं विठ्ठल रुक्मिणी मंदिर नाही, तर विठ्ठल गणपती महादेव मंदिर आहे. त्याच्यामध्ये आपण महादेवाची पिंड तर बघितली, विठ्ठलाची आता मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यापूर्वी आपण गणपतीची मूर्ती बघूया. मंडळी, मुंबईमधील आगरी आणि कोळी समाजातील दिंडी वारीला जात असे. या वारीतील एका गुरूंना पायाला दुखापत झाली असे वाटल्याने सर्वजण पायाखालील पाण्यात पाहू लागले. त्यावेळी त्यांना विठ्ठलाची मूर्ती सापडली. त्यावेळेपासून ही मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात आली. तर काहींच्या मते हा परिसर कोळी तसेच काही प्रमाणात शेती आणि मिठागरांचा भाग होता. याच मिठागरात एके दिवशी श्री विठ्ठलाची मूर्ती वडाळा गावकऱ्यांना मिळाली आणि मंदिरात स्थापन केली. यातही पाणी आणि मूर्ती सापडणे साधारणच आहे. तर आणखी एक आख्यायिका पाहू किंवा कथा पाहू जी थेट पंढरपुराशी नाते सांगते. एक गोष्ट नक्की की वारीसाठी मुंबई परिसरातून वडाळा गावातून देखील अनेक लोक वारीला जात होतेच. आणि हे वारकरी विठ्ठलाचे आणि संत तुकाराम महाराजांचे भक्त होते. या परिसरात मिठागर असल्याने एके दिवशी काम करताना या मिठागरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सापडली. सदर घटना गावकऱ्यांनी पंढरपूरला जाऊन संत तुकाराम महाराजांना सांगितली. महाराजांनीच या ठिकाणी मंदिर स्थापन करण्याचं सांगितल्याचे बोलले जाते. पुढे जसजसा विकास होत गेला तसतसा मुंबईचा विस्तार झाला. ब्रिटिश इंग्रज काळ असो किंवा पुढे गिरणी कामगारांचा काळ असो, यावेळेसही वारी दिंडी मोठ्या प्रमाणात असत. आजही आषाढी एकादशी व कार्तिक एकादशीला या मंदिर परिसरात जत्रेचं रूप असतं. ज्या मुंबईकरांना पंढरपुराचं जाता येत नाही ते या वडाळा विठ्ठल मंदिर अर्थात प्रति पंढरपुराचं भेट देतात. 400 वर्ष जुने मंदिर आजही मुंबईत धार्मिक आध्यात्मिक ऊर्जेचे स्थान म्हणून या विभागात उभे आहे.
तर मंडळी आता परतीच्या प्रवासाची वेळ झालेली आहे. बाकी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली या मंदिराची तर नक्की कमेंट करून कळवा. मित्रांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मुंबईमध्ये जर कोण राहत असेल तर या मंदिराला भेट देतील. बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हरी विठ्ठल, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.